नमस्कार. भजी आपण नेहमी गरम-गरम खातो. पण कधी होतं काय, तर आपली भजी शिल्लक राहतात आणि ते थंड भजी कोणाला खावीसे वाटत नाही. मग त्याचं आपण काय करतो, आमटी करतो. पण मी इथं खास अशी मक्याची भजी बनवलेली आहेत आणि त्याची झणझणीत आमटी बनवलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की आवडेल. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी मी काय केलंय, अगोदर असं एक कणीस घेतलेलं आहे. कणीस फक्त भजी करताना ना आपल्याला थोडंसं मऊसर कणीस घ्यायचं आहे. जास्त निब्बर असं कणीस घ्यायचं नाही. थोडंसं सॉफ्ट असे असतात कोवळे, ते कणीस इथं वापरायचे आहेत आणि सगळं छान सोलून घ्यायचं आहे. सोलून घेण्यापेक्षा ना तर असं चाकूच्या साहाय्यानं हे कणीस जर बारीक केलं ना तर ते काय होतं, मक्याचे दाणे अर्धवट असे कापले जातात आणि भजे खाताना ना आपल्याला असं कडक कडक लागत नाही, एकदम सॉफ्ट असे लागून जातात. आता हे बघा, असं 2 भाग करायचे आहेत कणसाचे आणि ते चाकूच्या साहाय्यानं असं कापून घ्यायचं आहे. सोलत बसलं तर आपल्याला वेळ लागतो आणि आपल्याला भरपूर प्रमाणात भजी करायचे असतात, त्याच्यामुळे असं कापायचं आणि सगळं कापून घेतल्यानंतर आपल्याला हे धुवायची काही गरज नाही, कारण असंही आपण कणीस भाजून खातोच. आता हे सगळं एका बाउलमध्ये घेऊयात. अख्खे जरी राहिले ना, सॉफ्ट कणीस असेल, अख्खे जरी दाणे राहिले कणसाचे तरी छान मऊसरच असे तळल्यानंतर शिजले जातात ते आणि थोडेसे अर्धवट झाले तर छानच चव लागते. तर इथं एक 2 मिरच्या घेतल्यात, आवडीनुसार घ्यायच्या आहेत, बारीक कापायचं. कोथिंबीर बारीक कापायची आहे. एक छोटा कांदा कापायचा आहे. मी 1 ते 2 व्यक्तीला पुरेल इतपतच भजी करणार आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही जास्त असे कांदे त्याच्यामध्ये वापरू शकता. कांद्याची भजी कोणाकोणाला कांदा जास्त टाकलेली भजी आवडतात. तर असं टाकायचं आहे ते आपण बारीक केलेल्या मकाच्या दाण्यामध्ये. मिरची, कोथिंबीर, बारीक केलेला कांदा, थोडंसं लाल तिखट, हळद, थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही टाकायची आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. जिरे टाकायचे आहेत, अख्खे टाका नाही तर पूड टाका. ओवा टाकलेला आहे आणि थोडं थोडं असं पीठ टाकत आपल्याला हे सरभरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट बॅटर करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. पातळ बॅटर झालं तर भजी तेल पितात आणि घट्ट झालं तर थोडंसं कडक भजी होतात. त्यामुळं मीडियम असं या पद्धतीनं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी पीठ टाकून मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे हरभऱ्या डाळीचं. आता कडकडीत गरम तेल थोडंसं त्या भज्याच्या बॅटरमध्ये टाकायचं, म्हणजे भजी आपली खुसखुशीत कुरकुरीत अशी तयार होतात. जर सोडा टाकायचा नसेल तर हा पर्याय योग्य आहे आणि कडकडीत तेल टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि हे भजे गरम तेलात सोडायचं आहे. तेल थोडंही कोमट नसायला पाहिजे, नाहीतर तेल पितात भजी. चांगलं गरम तेल करायचं, थोडंसं गॅस मिडियम करायचं आणि मग हे असे भजी सगळे छान असं भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. आणि आता हे असं चांगलं लालसर कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत ही भजी. चांगलं लालसर होऊ द्यायचं, म्हणजे काय होतं, त्याच्यातले मक्याचे दाणे पण छान असे त्याच्यामध्ये असं भाजले जातात आणि सॉफ्ट होतात आणि छान चवीला बनतात. या पद्धतीने मी सगळे भजे करून घेणार आहे. आता बघा, हे भजे आपले एकदम कुरकुरीत झालेले आहेत. थोड्याशा मिरच्या पण त्याच तेलामध्ये काप करून तळून घ्यायच्या, नाही तर अंगावर उडून येतं. आता आपल्याला रस्सा करायचा आहे त्याचा, तर एक छोटा कांदा भाजून घ्यायचा आहे. थोडा 1-2 थेंब तेल टाकायचं, म्हणजे पटकन कांदा भाजला जातो. आता त्याच तव्यामध्ये मी थोडंसं खोबरं पण घेतलेलं आहे. एक छोटी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे रस्सा करण्यासाठी. थोडंसं तेल टाकल्यामुळं पटकन हे दोन्ही पण भाजलं जातं. खोबरं पण छान भाजायचं आणि कांदा पण. आता त्याच्यामध्येच आपण थोडेसे धने, जिरे पण भाजून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर तीळही टाकू शकता, पण मी धने आणि जिरे टाकलेलं आहे आणि हे पण भाजायचं, लगेच काढायचं नाही तर करपतं. आणि चांगलं असं मिक्सरला थोडंसं पाणी टाकून आपल्याला पेस्ट तयार करायची आहे आणि चांगलं बारीक करायचं. आता त्याच्यातच आपण थोडंसं लसूण, अद्रक टाकून घेऊयात, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी आणि छान पेस्ट करून घेऊयात मिक्सरला, म्हणजे ग्रेव्ही आपली छान खमंग टेस्टी बनते. आता थोडंसं तेल टाकायचं आहे, 1 पळी तेल टाकलेलं आहे, आवडीनुसार टाकायचं. जिरे मोहरीची फोडणी द्यायची चांगली. त्याच्यात एक तमालपत्र टाकलेलं आहे मी. तमालपत्र टाकल्यामुळे इतर आपल्याला
मसाले टाकायची गरज नाही, फक्त एवढं टाकलं तरी छान चव देते. आणि 1 चमचा थोडंसं घट्टसरपणा येण्यासाठी ग्रेव्हीला मी बेसन पीठ टाकलेलं आहे. ते थोडंसं भाजले की त्याच्यात केलेली पेस्ट टाकायची, नाहीतर मग पीठ करपू शकतं आणि चव बिघडू शकते भाजीची. थोडंसं तेलात लालसर झालं की ही पेस्ट केलेली टाकून द्यायची आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. कच्चं ठेवायचं नाही. थोडंसं मीठ टाकायचं आहे आवडीनुसार. एक थोडंसं काळा मसाला, लाल तिखट, थोडंसं हळद हे टाकलेलं आहे मी. आवडीनुसार तिखट टाकायचं आहे. अर्धा चमचा टाकलेला आहे मी. आणि आता याच्यामध्येच आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तुम्हाला पातळ घट्टसर जशी आमटी आवडते भज्याची त्या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. चांगली उकळी आली की ते तमालपत्राचे पानं काढून टाकायचे. तोपर्यंत भाजीला छान असं त्याचा स्वाद आलेला असतो. आता इथं मी तळलेली आपली रेडीमेड चणा डाळीची जी असते तळलेली चणा डाळ ती थोडीशी टाकलेली आहे. असेल तर टाका, नाही टाकली तरी काही नाही. मी माझ्याकडे होती म्हणून टाकली. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान उकळी येऊ द्यायची. मस्त टेस्टी चटपटी तशी आपली आमटी झालेली आहे. तुम्ही ही खाते वेळेस भजे त्याच्यामध्ये मिक्स करू शकता, नाहीतर असंच पटकन जेवायचं असेल तर असंच गरम आमटीमध्ये हे भजी टाकून द्यायची, म्हणजे सॉफ्ट असं होतं. नाहीतर तसंच टाकून ठेवलं तर मग भजी सगळी आमटी पिऊन घेतात, मग आमटी परत घट्ट होते. त्यामुळे खायच्या वेळेस टाका, लगेच खायचं असेल तर लगेच टाका, पण गरम आमटीमध्ये टाकून खा. मस्त असं टेस्ट देते. भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही भजीची आमटी छानच लागते. या पद्धतीने आपली